नमस्कार. सध्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची खूप चर्चा आहे. बहुतेक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एआय वापरतोय. कार्यालयात काम करताना आपण चॅट जीपीटी, जेमिनी, क्लाउड किंवा ग्रोक यांची थोडी तरी मदत घेतोच आहे. मोबाईल प्रमाणेच हे टूल्स आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले. मात्र अमेरिका आणि इंग्लंडमधील काही संशोधकांनी एका नवीन जे संशोधन केले त्यातून एक नवीन माहिती समोर आलेली, मात्र ही धक्कादायक माहिती आहे. कारण या संशोधनानुसार एआयचा केवळ 10 मिनिटांचा वापर देखील तुमची स्वतःची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करू शकतो. हे संशोधन धक्कादायक आहे. संशोधकांनी एकूण 1222 लोकांवर 3 प्रयोग केले. यामध्ये गणित आणि वाचन आकलन या संबंधित काही विशेष कामं त्यांना देण्यात आली होती. या लोकांची विभागणी मुख्यत्वे 2 गटात करण्यात आली होती. पहिला गट काय होता आपण पाहूया. ज्यांनी कोणतीही बाह्य मदत न घेता सर्व कामं त्यांनी स्वतः केलेली आहेत, स्वतः जे काही प्रश्न दिले होते ते सोडवलेले आहेत. आणि जो दुसरा गट होता ज्यांना एआय असिस्टंटची सुविधा देण्यात आली होती, त्यांच्या मदतीला एआय होतं. सुरुवातीच्या निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे एआयची मदत घेणारा जो गट आहे तो अधिक वेगवान होता, तो अचूक ठरला. त्यांनी सगळी कामं अगदी अचूक केली, वेळेत केली. त्यांनी केवळ कमी वेळात कामं पूर्ण केली आहेत आणि त्यांची उत्तरं देखील अचूक होती. मात्र इथेच एक धक्कादायक वळण आलं. जेव्हा या गटाकडून एआयचा पाठिंबा म्हणजे त्याचा सपोर्ट अचानक काढून घेण्यात आला, तेव्हा समोर आलेलं वास्तव चक्रावून टाकणार आहे. संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की जसा वापरकर्त्यांकडून एआयचा आधार काढून घेतला तशी त्यांच्या कामगिरीत मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यांची कामगिरी खालावली. एआयची मदत न घेणाऱ्या गटानं सुमारे 73% प्रश्न हे अचूक सोडवले. या उलट एआयवर जे अवलंबून होते त्या लोकांना एआय शिवाय केवळ 57% मजल मारता आली. हाच कल वाचन चाचणीत देखील दिसून आला. एआयची सवय लागलेले वापरकर्ते कठीण प्रश्न सोडवण्याऐवजी ते सोडून देऊ लागले. अनेक मोठ्या आयटी कंपन्या कर्मचारी कपात करून एआय साठी गुंतवणूक वाढवत आहेत. मात्र एआयवर पूर्णपणे विसंबून राहू नये, त्याचा सपोर्ट घ्यावा. मात्र आपली कल्पनाशक्ती, विचार करण्याची प्रक्रिया ही कशी लख्ख राहील याबाबत आपण सजग राहिलं पाहिजे. नाहीतर एआयचा आधार घेत घेत एक दिवस आपली नैसर्गिक हुशारी देखील संपून जाईल. कारण इंग्लंड आणि अमेरिकेतील विद्यापीठांचं जे संशोधन आहे एआय बाबत ते धक्कादायक आहे. त्यामुळे सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.